Hello students, welcome to the next session of the biology. Inheritance and variations या टॉपिकमध्ये आपण खूप डिटेल मेंडेलिझम पाहतोय आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस, डायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड रेशो, डायब्रिड रेशो, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हा सगळा लास्ट सेशनपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला होता. आणि सगळ्यात शेवटी आपण मोनोहायब्रिड क्रॉस, डायब्रिड क्रॉस, रेशो हे कम्पेअर पण केले होते. ओके, आता याच्यामधलाच मेंडेलिझममधलाच एक या पुढचा एक पार्ट आपण बघणार आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे की ज्याला आपण बॅक क्रॉस म्हणतो, रिव्हर्स क्रॉस म्हणतो. तो बॅक क्रॉस आणि त्याचे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे आज आपण याच्यामध्ये सुरुवातीला बॅक क्रॉस बघणार आहे. बॅक क्रॉस. आता हा बॅक क्रॉस आहे, नावामध्येच खरं तर याची व्याख्या आहे. आपला सिक्वेन्स असा असतो की आपण घेत असताना प्युअर पॅरेंट्स घेत असतो. ह्या प्युअर पॅरेंटचा क्रॉस केला की आपल्याला F1 जनरेशन मिळत असतं, म्हणजे फर्स्ट जनरेशन. ओके, ह्या फर्स्ट जनरेशनचं आपण सेल्फिंग केलं की आपल्याला सेकंड जनरेशन मिळत असतं, म्हणजे F2 जनरेशन मिळत असतं. आणि मग ह्या F2 जनरेशनमध्ये आपण फिनोटायपिक रेशो आणि झिनोटायपिक रेशो असे दोन प्रकारचे रेशो सांगत असतो. हा आपला मेन प्लॅन होता आत्तापर्यंतचा, की जेवढे पण आपण क्रॉस केले, एक्झाम्पल बघितले, ते असे होते. म्हणजे प्युअर पॅरेंट्स घ्यायचं, त्यांचं क्रॉसिंग करायचं पॅरेंटचं, नंतर F1 जनरेशन मिळतं. F1 जनरेशन मिळालं की त्याचं सेल्फिंग करायचं. F2 जनरेशन मिळतं, त्याचं फिनोटायपिक झिनोटायपिक रेशो. आता थोडासा कन्सेप्ट इथं ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की हा प्लॅन आपण पुढं नाही न्यायचा, इथंपर्यंत जायचं. नो डाऊट F1 जनरेशनपर्यंत जायचं, पहिली पिढी तयार करायची, तिथून पुढं नाही जायचं, तिथून बॅकला जायचं. So called as back cross. Very simple. So F1 is crossed with its parent. आता तुम्हाला माहिती आहे पॅरेंट दोन असतात, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. मग तुम्ही डॉमिनंटशी क्रॉस करू शकता, त्याला डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणायचं. रिसेसिव्हशी केला तर रिसेसिव्ह बॅक क्रॉस. हे आपण टाईप्स डिटेल पाहणार आहे. जस्ट तुम्हाला मला व्याख्या सांगायची होती, बॅक क्रॉस म्हणजे काय असतं. सो F1 इंडिव्हिज्युअल, F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ it's any one of the parent. So F1 हायब्रिड, तुम्ही त्याला हायब्रिड म्हणू शकता, इंडिव्हिज्युअल म्हणू शकता, इज क्रॉस्ड with its any one of the parent. एनी वन ऑफ द पॅरेंट. दोन पॅरेंट असतात, दोन्हीपैकी कोणाशी, म्हणजे समजा इकडं डॉमिनंट पॅरेंट आहे, इकडं रिसेसिव्ह आहे, तर तुम्ही त्याचा रिसेसिव्हशी पण क्रॉस करू शकता, डॉमिनंटशी पण क्रॉस करू शकता, पण बॅकला जायचं. रिव्हर्स क्रॉस म्हणू आपण याला, बॅक क्रॉस म्हणायचं. वेन F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ इट्स एनी वन ऑफ द पॅरेंट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. क्लिअर? चला, व्याख्या सोपे, नावामध्येच आहे, पाठ करण्याची गरज नाही. सगळं आपण फॉरवर्ड गेलो नाही, रिव्हर्स गेलो आहे, पाठीमागं जाऊन क्रॉस केला आहे, म्हणून याला म्हणायचं बॅक क्रॉस. एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलच्या साह्याने आपण त्याचे दोन टाईप्स पण अभ्यासणार आहे. म्हणजे बॅक क्रॉस आहे, त्याचे मुख्य दोन टाईप्स आहेत. ते दोन टाईप्स आहेत, एक डॉमिनंट बॅक क्रॉस आणि दुसरं रिसेसिव्ह बॅक क्रॉस. म्हणजे टाईप्स जर आपण बघितले, टाईप्स, तर याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या टाईप्स आहेत. एक पहिला टाईप आहे तो म्हणजे डॉमिनंट बॅक क्रॉस. डॉमिनंट बॅक क्रॉस. आता बघा, ही पण व्याख्या खरं तर नावामध्येच आहे. बॅक क्रॉस आहे म्हणजेच पाठीमागचा क्रॉस आहे. कोणाशी आहे? डॉमिनंट पॅरेंट्सशी आहे. सो बॅक क्रॉस विथ इट्स डॉमिनंट पॅरेंट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट बॅक क्रॉस. किंवा हीच व्याख्या घेऊ शकता, F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ इट्स
डॉमिनंट पॅरेंट इथं शब्द वापरायचा. एनीवन म्हटलंय ना त्या ठिकाणी डॉमिनंट पॅरेंट वापरा. तुम्हाला डॉमिनंट बॅकक्रॉसची व्याख्या होते. सो F1 हायब्रिड, F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ इट्स डॉमिनंट पॅरेंट. डॉमिनंट पॅरेंट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट बॅकक्रॉस. डॉमिनंट पॅरेंट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि तो नावामध्येच आहे, पाठ करण्याची गरज. बघा आपल्या बायोलॉजीमध्ये किती सोपं असतं, प्रश्नामध्येच उत्तर असतं. तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज डॉमिनंट बॅकक्रॉस, प्रश्न आहे त्यातच उत्तर आहे. बॅकक्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट सो कॉल्ड ॲज डॉमिनंट बॅकक्रॉस. हा त्याचा पहिला टाईप झाला डॉमिनंट बॅकक्रॉस. दुसरा टाईप आहे, सेकंड टाईप आहे त्याचा रिसेसिव्ह बॅकक्रॉस. नंबर 2 रिसेसिव्ह बॅकक्रॉस. ओके, हा पण याची पण डेफिनेशन तुम्हाला नावानुसारच सांगता येते. टाईप ऑफ बॅकक्रॉस आहे, कोणाचे करायचं आहे, रिसेसिव्ह पॅरेंट. ही करायची ज्या ठिकाणी तुम्ही डॉमिनंट शब्द यूज केलेला आहे, इन्स्टेड ऑफ डॉमिनंट यू हॅव टू यूज दी रिसेसिव्ह पॅरेंट. सो व्हेरी सिम्पल, F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ इट्स रिसेसिव्ह पॅरेंट. काय लक्षात ठेवायचं आहे, रिसेसिव्ह हे खरं तर लक्षात ठेवण्याची पण गरज नाही कारण नावामध्येच आहे. सो रिसेसिव्ह पॅरेंट. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जी खूप अनेक वेळा विचारलं गेलेलं आहे CETसाठी, नीटसाठी, ती म्हणजे टेस्ट क्रॉस. काय विचारलेलं आहे, टेस्ट क्रॉस. तर लक्षात ठेवायचं हा रिसेसिव्ह बॅकक्रॉस असतो. ह्या रिसेसिव्ह बॅकक्रॉसलाच काय म्हणायचं असतं, टेस्ट क्रॉस. मग तुम्हाला असं विचारतो व्हॉट इज टेस्ट क्रॉस, डिफाईन टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, व्याख्या हीच आहे. सो F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ इट्स रिसेसिव्ह पॅरेंट, यालाच रिसेसिव्ह बॅकक्रॉस म्हणायचं. अँड दिस रिसेसिव्ह बॅकक्रॉस इज नथिंग बट टेस्ट क्रॉस. ओके, म्हणजे तुम्हाला अजून एक नाव कळालं की टेस्ट क्रॉस म्हणजे काय असतं, तर तो रिसेसिव्ह बॅकक्रॉस असतो. रिसेसिव्ह पॅरेंटशी झालेला क्रॉस असतो, डबल रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस असतो, याला काय म्हणायचं आहे, टेस्ट क्रॉस. ओके, सो दीज आर दी टाईप्स ऑफ बॅकक्रॉस. आत्ता मी काय केलं आहे बघा, फक्त तुम्हाला बॅकक्रॉसची व्याख्या, बॅकक्रॉसचे 2 टाईप्स आणि त्या प्रत्येकाची डेफिनेशन्स बघितलेले. अजून आपण एक्झाम्पल पाहिले ना, आता एक्झाम्पल बघितलं की अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट बॅकक्रॉस प्रत्यक्षात बघणार आहे, रिसेसिव्ह बघणार आहे. रिसेसिव्हलाच काय म्हणायचं, टेस्ट क्रॉस. ओके, डॉमिनंटला मात्र टेस्ट क्रॉस म्हणायचं नाही, फक्त रिसेसिव्ह पॅरेंट्सही असतो तो टेस्ट क्रॉस असतो. ही गोष्ट मात्र आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहे. ओके, आता आपण एक्झाम्पल घेऊया. प्रत्यक्षात हे दोन्ही क्रॉस आपण डिटेल पाहू. आता सुरुवातीला आपण 1 पेअरसाठी बघूया. ह्या 1 पेअरचा जो बॅकक्रॉस असतो याला म्हणायचं आहे मोनो हायब्रिड बॅकक्रॉस. नंतर आपण 2 पेअरसाठी पाहणार आहे, त्याला म्हणायचं डाय हायब्रिड बॅकक्रॉस. अगदी सुरुवातीला आपण जसं की मेंडेलनंही पहिल्यांदा एकाच पेअरचा अभ्यास केला, आपणही सिंगल पेअरसाठी हा क्रॉस बघणार आहे. सो मोनो हायब्रिड बॅकक्रॉस आपल्याला पाहायचं आहे, त्याचं एक्झाम्पल आहे. सो मोनो हायब्रिड बॅकक्रॉस, मोनो हायब्रिड बॅकक्रॉस. ओके, अ टाइप ऑफ बॅकक्रॉस फॉर 1 कॉन्ट्रास्टिंग पेअर. A backcross for 1 contrasting pair is called as mono hybrid backrcross. 1 contrasting pair हा शब्द महत्त्वाचा आहे. बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल
याचं एक एक्झाम्पल घेऊया. वन पेअर कोणतीही घेऊ शकता. तुम्हाला माहीत आहे पी प्लांटमध्ये 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे. समजा आपण प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ हे घेऊया आपण. सो फिनोटाइप्स जिनोटाइप्स आपण लिहिणार आहे. सुरुवात आपण इथून करूया. फिनोटाइप्स. एक्झाम्पल आहे टॉल इज क्रॉस्ड विथ डॉर्फ. सो फिनोटाइप्स शब्दात लिहिलेली माहिती असते त्याला फिनोटाइप्स म्हणायचं. एक्सटर्नल फीचर्स असतात याला म्हणायचं फिनोटाइप्स. सो प्युअर टॉल इज क्रॉस्ड विथ प्युअर डॉर्फ. कोणतीही पेअर तुम्ही घेऊ शकता. 7 पैकी आपण टॉल आणि डॉर्फ हाईट हा गुणधर्म घेतलेला आहे. प्लांटचा हाईट हा गुणधर्म आहे, म्हणजेच हाईट ऑफ प्लांट. हाईट ऑफ प्लांट किंवा आपण हे त्याचं एक्झाम्पल घेतलंय. पेअर मात्र एकच घेतली. कॉन्ट्रास्टिंग आहे म्हणजे विरुद्ध गुणधर्माचे पेअर आहे. आता याच्यात जिनोटाइप्स बघूया. जिनोटाइप्स जी शब्दात माहिती लिहिलेली जाते तीच फॅक्टरमध्ये लिहायची, जीन्समध्ये लिहायची, लेटरमध्ये लिहायची. इंटरनल फीचर्स याला म्हणायचं जिनोटाइप्स. आणि हे आपण या नावावरून लिहू शकतो. काय लिहिता येईल बघूया आपण. तर हे जे प्युअर टॉल आहे, प्युअर डॉर्फ आहे, प्युअर टॉलचे टॉलसाठी कॅपिटल टी आणि हे डिप्लॉइड लिहायचं असतं. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट्स असतात क्रोमोझोमचे, हा एक आणि हा एक असतो. इथं मात्र जे कॅपिटल लेटर लिहिलं इकडं डॉमिनंटसाठी तेच इकडं लिहायचं रिसेसिव्हसाठी, म्हणजे स्मॉल टी. याला आपण समजा फिमेल पॅरेंट कन्सिडर करूया, सिम्बॉलमध्ये लिहितो. याला मेल पॅरेंट कन्सिडर करूया, म्हणजे हे फिमेलचे जिनोटाइप्स आहेत, हे कोणाचे आहेत, मेलचे जिनोटाइप्स आहेत. ओके. आता ह्या जिनोटाइप्स नंतर आपल्याला लिहायचे असतात गॅमेट्स. गॅमेट्स लिहायचे आहेत आपल्याला. गॅमेट्स याच्यावरूनच लिहायचे आहेत. याचे गॅमेट्स मिळणार आहेत, याचे गॅमेट्स मिळणार आहेत. आता लक्षात ठेवायचं गॅमेट्समध्ये काय होत असतं, मियोसिस होत असतं. काय होत असतं, मियोसिस. गॅमेट्समध्ये मियोसिस होत असतं. मियोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होत असते आणि रिडक्शनल डिव्हिजन झाली की या ठिकाणी आपल्याला याचे वेगवेगळे गॅमेट्स मिळतील. कसे मिळतील बघूया आपण. जेव्हा हाफ होणार, मला सांगा हा पण सेम आहे, हा सेम आहे, दोन्ही सारखे आहेत. त्या दोन्ही सारखे असतील तर त्याचा अर्धा म्हणजे टी येणार. हा अर्धा घेतला तरी टी येतो, म्हणजे हा घेतला तरी चालू शकतं, हा घेतला तरी चालू शकतं, कारण दोन्ही सारखे आहेत. अर्धा घ्यायचा आहे, हाफ घ्यायचा आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक लिहूया आपण. याला आपण लिहूया कॅपिटल टी. एकच का घेतला आहे तर हाफ घ्यायचा आहे. हाफ का घ्यायचा आहे तर मियोसिस होतं. मियोसिस म्हणजे काय असतं, रिडक्शन डिव्हिजन असते, म्हणून हाफ घ्यायचं असतं. इथंही दोन्ही सेम आहेत. याचा अर्ध घेऊया, म्हणजे हा लिहिला तरी चालतो, हा लिहिला तरी चालतो, दोन्हीपैकी एकच लिहायचा. हा आहे फिमेल गॅमेट कारण फिमेल पॅरेंट्स आहे, हा आहे मेल गॅमेट कारण मेल पॅरेंट्स आहे. ओके. आता गॅमेट्सला काय करायचं आहे, एकत्र आणायचं आहे. हे 2 गॅमेट्स एकत्र येणार आहेत आणि 2 गॅमेट्स एकत्र आले की एक नवीन जनरेशन मिळणार आहे आणि ते हायब्रिड जनरेशन असतं. म्हणजे हा कॅपिटल टी इथं येत असतो. लिहिण्याची मेथड आपली सेम आहे. पहिल्यांदा कॅपिटल लेटर लिहायचं, नंतर स्मॉल लेटर लिहायचं असतं. आणि हे जे मिळालं आहे याला म्हणायचं F1 हायब्रिड. काय म्हणायचं, F1 हायब्रिड. F1 का, फर्स्ट जनरेशन आहे, सो F1 जनरेशन. ओके. हायब्रिड का म्हणायचं तर हे कॅपिटल आहे, हे स्मॉल आहे, 2 लेटर्स वेगळे आहेत, म्हणून याला म्हणायचं हायब्रिड. F1 हायब्रिड. याला F1
इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. आत्तापर्यंत इथून पुढं आपण काय करत होतो की F1 मिळालं की त्याचं सेल्फिंग करत होतो, सेल्फ क्रॉस करत होतो. आता हे सेल्फिंग करायचं नाही. आता आपल्याला बॅकक्रॉस बघायचं आहे. बॅकक्रॉसमधला पहिला बॅकक्रॉस आपण बघणार आहे, तो म्हणजे पहिला टाईप डॉमिनंट बॅकक्रॉस बघणार आहे. काय बघणार आहे? डॉमिनंट बॅकक्रॉस. आता या ठिकाणी हे जे हायब्रिड मिळालंय, हे जे हायब्रिड असतं हे मात्र टॉलच असतं. इज अ टॉल प्लांट, हायब्रिड टॉल म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल इथं टॉलनेसचा कॅपिटल टी आहे, डॉर्फनेसचा स्मॉल टी आहे, मग हे प्लांट मध्यम उंचीचं न होता ते टॉलच का झालं? तर त्याचं कारण असं आहे, टॉल कॅरेक्टर हा डॉमिनंट आहे. जो गुणधर्म जास्त तयार होतो तो डॉमिनंट असतो. जो आहे पण तयार होत नाही याला काय म्हणायचं असतं? रिसिव्ह कॅरेक्टर्स. ओके, म्हणजे तुम्हाला कळालं टॉलनेस इज डॉमिनंट ओव्हर डॉर्फनेस. मेंडेलचा लॉ ऑफ डॉमिनन्स आपण बघितलेला आहे आणि यालाच म्हटलं आता हायब्रिड टॉल. हे झालं F1 जनरेशन, फर्स्ट जनरेशन तयार झालेलं आहे. आता आपण पहिला टाईप बघणार आहे डॉमिनंट बॅकक्रॉस. काय बघायचं आहे? बॅकक्रॉस करायचं म्हणजे काय? हा जो F1 आहे या F1चा त्याच्या या पॅरेंटशी, हा पहिला पॅरेंट आहे तो डॉमिनंट असतो, डी पॅरेंट म्हणायचं. हा दुसरा पॅरेंट आहे हा रिसेसिव्ह असतो. तर पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या F1 इंडिव्हिज्युअलचा क्रॉस आहे तो त्याच्या प्युअर पॅरेंटशी करणार आहे, त्याच्या डॉमिनंट पॅरेंटशी करणार आहे. लक्षात ठेवायचं पहिल्यांदा लिहिलेला पॅरेंट असतो तो डॉमिनंट असतो. इथं आपण आपल्या माहितीसाठी लिहूया, हा डॉमिनंट पॅरेंट आहे आणि हा रिसेसिव्ह असतो. म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाही. ओके, चला मग पहिला टाईप बघूया. आता F1 पासून बॅकला जायचं आहे, रिव्हर्स जायचं आहे, कारण आपण बघतोय बॅक क्रॉस आणि ते पण एका पेअरचं आहे म्हणून मोनोहायब्रिड बॅक क्रॉस. चला मग F1 पुन्हा क्रॉस करूया. पहिला टाईप आपण बघूया डॉमिनंट बॅक क्रॉस. आपल्याकडं F1 मिळालेलं आहे, ते मिळालेलं F1 हे आत्ता आपण बघितलेलं आहे की जे हायब्रिड आहे याचा पहिला क्रॉस आपण बघणार आहे तो म्हणजेच डॉमिनंट बॅकक्रॉस. नंबर 1 डॉमिनंट बॅकक्रॉस. बॅकक्रॉस व्याख्या नावामध्येच मगाशी बघितली, पुन्हा एकदा लिहूया इथं आपल्या समजण्यासाठी. F1 इंडिव्हिज्युअल इज, किंवा F1 हायब्रिड म्हटलं तरी चालेल, क्रॉस्ड विथ इट्स डॉमिनंट पॅरेंट. सो डॉमिनंट पॅरेंटचा जो क्रॉस असतो याला म्हणायचं डॉमिनंट बॅकक्रॉस. किंवा अजून एक व्याख्या आपण सांगू शकतो, अ बॅकक्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट. अ बॅकक्रॉस with its dominant parent is also called as dominant backcross. ओके, चला मग कोणाचा क्रॉस करायचा आहे? F1 इंडिव्हिज्युअल. मग पुन्हा फिनोटाइप्स लिहूया, त्याचे जिनोटाइप्स लिहूया, गॅमेट्स आणि F2 जनरेशनकडे जाऊया. फिनोटाइप्स बघा, आता F1चे फिनोटाइप्स काय होते? हायब्रिड टॉल होतं. सो हायब्रिड टॉल is crossed with hybrid tall. हायब्रिड टॉल याचा थोडक्यात अर्थ असा आहे, हे F1 इंडिव्हिज्युअल आहे. सो F1 इज क्रॉस्ड विथ F1. एक मिनिट, या ठिकाणी आपण थोडं करेक्शन करूया.
जेव्हा आपण सेल्फिंग करत असतो मेंडेल्स लॉमध्ये सेल्फिंग करत असतो तेव्हा या पद्धतीनं लिहायचं F1 इज F1 क्रॉस्ड विथ F1 याला म्हणायचं सेल्फिंग, मग F2 मिळतं. आता हे जर सेल्फिंग केलं तर मात्र तो मोनोहायब्रिड क्रॉस होईल फक्त, पण बॅक क्रॉस होणार नाही. मोनोहायब्रिड काय होईल? क्रॉस, पण बॅक क्रॉस होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे? बॅक क्रॉस. मग हे F1 हायब्रिड घ्यायचं म्हणजे F1 आणि त्याचा क्रॉस कोणाशी करायचा आहे? डॉमिनंट पॅरेंट्स बरोबर. आता इथं हे घ्यायचं नाही, कारण हे घेतलं की मग मोनोहायब्रिड क्रॉस होईल फक्त. आपल्याला काय लिहायचं आहे? बॅक क्रॉस. कोणत्या पॅरेंट बरोबर लिहायचं आहे? डॉमिनंट पॅरेंट बरोबर लिहायचं आहे. सो F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ डॉमिनंट पॅरेंट. डॉमिनंट पॅरेंट कसा असतो हेही बघितलं आपण, आणि डॉमिनंट पॅरेंटचे डायरेक्ट फिनोटाइप्स लिहूया आपण. त्याचे फिनोटाइप्स असतात, इथं जसं हायब्रिड टॉल लिहिलं होतं इकडं असतो प्युअर टॉल. काय असतो? प्युअर टॉल. म्हणजे हे जे आहे हे F1 हायब्रिड आहे आणि हा जो लिहिलेला आहे हा डी पॅरेंट आहे, म्हणजे डॉमिनंट पॅरेंट आहे. इथं लिहिलं आहे आपण डॉमिनंट पॅरेंट प्युअर टॉल आहे, डी पॅरेंट लिहिलेलं आहे. ओके, चला मग आता फिनोटाइप्स आपण लिहिले. फिनोटाइप्स नंतर आपल्याला काय लिहायचं असतं? झिनोटाइप्स लिहायचे आहेत. बघूया आपण. हायब्रिड आहे म्हणजे मिक्सड आहे, टॉल आहे म्हणजे पहिलं लेटर कॅपिटल दुसरं स्मॉल असतं, आणि इकडं मात्र प्युअर आहे तो टॉल आहे म्हणजे दोनही सेम आहेत म्हणून त्याला प्युअर म्हणायचं. यालाच आपण होमोझायगस पण म्हणत असतो. आणि हा डी पॅरेंट आहे, डॉमिनंट पॅरेंट आहे, हा मात्र F1 इंडिव्हिज्युअल आहे. झिनोटाइप्स आपण नावावरून लिहिलेले आहे की जे आपल्याला पाठ करण्याची गरज नसते. आता गॅमेट्स तयार करायचं आहे. काय करायचं असतं तुम्हाला माहीत आहे? मेयोसिस करायचं आहे. मेयोसिस म्हणजे काय असतं? रिडक्शनल डिव्हिजन असते. रिडक्शन होतं म्हणजे काय होतं? गॅमेट्स हाफ होतात. हाफ असतात म्हणजे जे असतात ते वेगळे होतात, सेपरेट होतात. ओके, बघूया आपण. आता इथं बघा दोन लेटर्स वेगवेगळे आहेत, एक कॅपिटल आहे एक स्मॉल आहे. इथं मात्र दोन लेटर सेम आहेत. आता मगाशी आम्ही बघितलं जेव्हा दोन लेटर सेम असतात तेव्हा आपण एकच लेटर लिहित असतो, कारण दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी ते सेम असतं आणि ते अर्धं घ्यायचं आहे म्हणून दोन्हीपैकी एक घ्यायचं, कारण रिडक्शन व्हायला पाहिजे. आता इकडं मात्र सिच्युएशन वेगळे आहे बघा. हे लेटर वेगळं आहे डॉमिनंट, हे आहे रिसेसिव्ह. दोन वेगळे आहेत. तुम्ही म्हणाल सर हे दोन सारखे असताना आम्हाला कळालं की एक लिहायचं आहे कारण हाफ लिहायचं असतं. आता दोन वेगळे असतील तर एकच लिहायचं का? मग ते कॅपिटल टी लिहायचं का? मग ते स्मॉल टी लिहायचं का ते दोन्ही लिहायचं? तर त्याचं उत्तर असं आहे बाळांनो, तर हे दोन्ही लिहावे लागतील. फक्त काय करायचं आहे, ह्या दोघांचं मियोसिस होतं म्हणजे यांना थोडं वेगळं लिहावं लागतं. केवळ एक घेऊन चालणार नाही. एक कधी घ्यायचं? दोन्ही सारखे असतील तर. ओके, का असं करायचं? रिझन आहे मियोसिस. रिझन इज मियोसिस. यू आर व्हेरी फॅमिलियर विथ मियोसिस इज अ रिडक्शनल डिव्हिजन. चला तर मग लिहूया. याचं कॅपिटल टी वेगळं झालेलं आहे, स्मॉल टी वेगळं झालेलं आहे. इथं मात्र एकच गॅमेट आहे. तुम्ही याला फिमेल पॅरेंट कन्सिडर करू शकता. समजा याला आपण फिमेल पॅरेंट कन्सिडर करूया, याला मेल कन्सिडर करूया. हा मेल पॅरेंट आहे, सिम्बॉलनी दाखवायचं आहे. इथं फिमेल पॅरेंट आहे, फिमेलचं सेक्स सिम्बॉल आहे, मेलचं सिम्बॉल आहे. ओके, चला मग क्रॉस करूया. आता बघा F1 जनरेशन मगाशी होतं, आता ते तयार होईल F2 जनरेशन, कारण सेकंड जनरेशनकडे आपण चाललेलो आहे. पहिला क्रॉस लिहायचा आहे. कॅपिटल टी एक फिमेल गॅमेट एका मेल गॅमेट बरोबर क्रॉस करतं आणि त्याचा आपल्याला फर्स्ट इंडिव्हिज्युअल मिळेल. काय इंडिव्हिज्युअल मिळेल बघा. लिहिण्याची मेथड आपली सेम आहे. हे टी एकत्र येतं, हे दुसरं टी त्याच्या शेजारी येतं. कॅपिटल टी. आता उरलेलं हे स्मॉल टी आहे, त्याचं इंडिव्हिज्युअल लिहायचं आहे. ते पण आपण इथं लिहिणार आहे. ते इंडिव्हिज्युअल काय होईल हेही आपल्याला लिहायचं आहे. काय होईल तुम्ही सांगू शकता? एक स्मॉल टी आहे एक कॅपिटल टी आहे, पण लिहिण्याची मेथड फर्स्ट कॅपिटल देन स्मॉल. सो कॅपिटल फर्स्ट, स्मॉल टी नेक्स्ट. क्लिअर? किती ऑफस्प्रिंग मिळाले तुम्हाला? 2 मिळालेले आहेत आणि दोन्हीमध्ये
मला या ठिकाणी कॅपिटल टी आहे. कॅपिटल टी आपल्याला माहीत आहे कॅपिटल टी म्हणजे टॉल असतं. सो दिस प्लांट बिकम्स टॉल. मान्य हे प्युअर आहे बट स्टील इट इज टॉल बिकॉज ऑफ कॅपिटल लेटर. इथेही कॅपिटल लेटर एक आहे. कॅपिटल लेटर एक असू देत की दोन असू देत ते टॉलच असतं बिकॉज टॉलनेस इज डॉमिनंट ओव्हर डॉर्फनेस. राईट, म्हणजे हे सुद्धा टॉलच आहे. बघा हे प्युअर टॉल आहे, हे हायब्रिड आहे, हे टॉल आहे, हेही टॉल आहे. आणि म्हणून जर आपण पर्सेंटेजमध्ये हा रेशो सांगितला तर ते पर्सेंटेज असं होतं, एकूण पर्सेंटेज म्हणतोय याचा अर्थ टोटल इंडिव्हिज्युअल आपण 100 घेतोय, 100 डिवायडेड बाय 2 होतं. म्हणजे हे 50% आहे आणि हे 50% आहे. सो 50% इंडिव्हिज्युअल्स बिकम्स टॉल and 50% individuals again becomes tall. So all are remains tall. All are remains tall. हे हायब्रिडसाठी आपण रेशो सांगितला. आता हे जर फक्त फिनोटाइप ज्याला आपण जीनोटाइप्स म्हणूया, जीनोटाइप्स हे असं का तर हे हायब्रिड आहे आणि हे हायब्रिड आहे आणि हे प्युअर आहे. म्हणजे एक हायब्रिड आहे एक प्युअर आहे, दोन वेगवेगळे आहेत. पण जनरली आपण फिनोटाइप्सवरून रेशो सांगत असतो आणि जर तो फिनोटाइप्सवरून रेशो सांगितला, फिनोटाइपिक रेशो आपल्याला घ्यायचा असतो. सो फिनोटाइप्स तर मात्र हे पण टॉलच आहे, हे पण टॉल आहे. सो ऑल आर टॉल. ऑल आर टॉल. ऑल आर टॉल. म्हणजे इथं जे आम्हाला गॅमेट्स ऑफस्प्रिंग मिळाले दे आर ऑफ ओनली वन टाईप. ओनली वन टाईप. मान्य आहेत जिनोटाइप्स वेगळे आहेत पण एक्सटर्नल फीचर सारखे असतात आणि म्हणून इथं मिळालेले जे ऑफस्प्रिंग आहेत ते मात्र सगळे सेम आहेत, टॉलच आहेत. याला म्हणायचं डॉमिनंट बॅकक्रॉस. ओके, तुम्हाला लक्षात येतं सगळे इंडिव्हिज्युअल सेम प्रकारचे मिळत आहेत. याचा अर्थ असा आहे इट शुड बी अ डॉमिनंट बॅकक्रॉस. पहिला टाईप क्लिअर झाला, डॉमिनंट बॅकक्रॉस. ओके, सेकंड टाईपकडे आपल्याला जायचं आहे. सोपा आहे. सेकंड पॅरेंट आपला कोणता असतो तो रिसेसिव्ह पॅरेंट असतो. म्हणून याचा सेकंड टाईप बघायचा आपल्याला तो म्हणजेच रिसेसिव्ह बॅकक्रॉस. नंबर 2 रिसेसिव्ह बॅकक्रॉस. रिसेसिव्ह बॅकक्रॉस. बघूया व्याख्यात काय बदल करायचा आहे आपल्याला. काय बदल करायचा आहे बघूया. F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ इट्स. मगाशी आपण असं लिहिलं होतं डॉमिनंट पॅरेंट. आता आपल्याला लिहायचं आहे इट्स रिसेसिव्ह पॅरेंट. इट्स विथ रिसेसिव्ह पॅरेंट. सिंपल आहे. नाव फक्त एक शब्द बदललेला आहे. बाकी तुमचा F1 हायब्रिड बदलत नाही. आता मात्र डॉमिनंट पॅरेंट घेतला आहे त्या ठिकाणी रिसेसिव्ह पॅरेंट घ्यायचा आहे आपल्याला. डबल रिसेसिव्ह पॅरेंट असतो. सो हायब्रिड टॉल इज क्रॉस्ड विथ प्युअर डॉर्फ. हे F1 आहे तर ठिकाणी हा मात्र रिसेसिव्ह पॅरेंट असतो. सो रिसेसिव्ह पॅरेंट. रिसेसिव्ह पॅरेंट. हा फिमेल असेल तर याला मेल कन्सिडर करायचं. सो कॉल्ड ॲज मेल पॅरेंट. सिम्बॉल यू हॅव टू रिप्रेझेंट ओनली विथ सिम्बॉल. मगाशी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रिसेसिव्ह बॅकक्रॉसचं अजून एक नाव आहे, अजून एक त्याला ऑरनेम यूज केलं जातं आणि ते असतं टेस्ट क्रॉस. आणि त्यामुळं हे पण आपण इथं ॲड करूया. ह्या रिसेसिव्ह बॅकक्रॉसलाच म्हणायचं असतं टेस्ट क्रॉस. ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस. क्लिअर. म्हणजे तुम्हाला टेस्ट क्रॉस विचारलं हेच एक्झाम्पल कॅरी फॉरवर्ड करायचं आणि रिसेसिव्ह बॅकक्रॉस विचारलं तर हेच एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता प्रत्यक्षात आपण याचा क्रॉस कसा होतो हे बघूया.
व्याख्येनुसार आपण फिनोटाइप्स लिहिलेले आहेत. फिनोटाइप्सवरून आपल्याला लिहायचे असतात जिनोटाइप्स. जिनोटाइप्स सिम्पल आहे. टॉल म्हणजेच कॅपिटल टी असतं. हायब्रिड आहे म्हणजे मिक्सड आहे. सो कॅपिटल टी अँड स्मॉल टी. इथं मात्र प्युअर डॉर्प आहे. डॉर्प म्हणजे स्मॉल टी आणि प्युअर आहे. याचा अर्थ दोनही लेटर आपले सेम असतात, पण ते रिसेसिव्ह पॅरेंट असल्यामुळं स्मॉलनी इंडिकेट करायचे. सो स्मॉल टी. ओके, जिनोटाइप्स कळाले. काय लिहायचं असतं? गॅमेट्स लिहून टाकूया आपण. याचे हे हायब्रिड आहे म्हणजे गॅमेट्स मिळणार 2. हे मात्र प्युअर आहे म्हणजे गॅमेट्स मिळतो 1च. गॅमेट्स हे हाफ होत असतात. हाफ म्हणजे मियासिस होत असतं. रिडक्शनल डिव्हिजन आहे. आता तुमच्या लक्षात आलं आहे मी हे 2 लेटर आहेत 2 वेगळे का लिहिले आहेत? कारण हे कॅपिटल आहे हे स्मॉल आहे. इथं मात्र दोन्ही सेम आहेत, एकच लिहायचं आहे. लिहूया आपण गॅमेट्स. कॅपिटल टी वेगळं होतं, स्मॉल टी वेगळं होतं. इथं मात्र एकच स्मॉल टी लिहायचं कारण प्युअर आहे, होमोझायगस आहे. चला मग क्रॉस करूया आपण. फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल. हे 2 फिमेलचे गॅमेट आहेत. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल क्रॉस याचा एकदा याच्याशी करायचा आहे, नंतर याच्याशी करायचा आहे. पहिला क्रॉस आपण ह्या कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरचा क्रॉस लिहूया. काय तयार होईल बघूया. लिहिण्याची मेथड पुन्हा सेम. फर्स्ट कॅपिटल देन स्मॉल. सो दिस इज कॅपिटल अँड स्मॉल. पहिलं इंडिव्हिज्युअल तयार झालं. आता दुसरा क्रॉस असतो. हा रिसेसिव्हमधलं लेटर आहे, हे लेटर आणि ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे. नेक्स्ट इंडिव्हिज्युअल तयार होईल. आता मात्र दोन्ही स्मॉल आहेत. इथं कॅपिटल स्मॉल असं नाही आहे आणि त्यामुळं ते दोन्ही एकत्र लिहायचे. क्लिअर? तुम्हाला माहीत आहे जेव्हा कॅपिटल लेटर असतं तेव्हाच फक्त ते टॉल असतं कारण डॉमिनंट आहे. सांगा इथं कॅपिटल लेटर आहे म्हणजे हे कसं आहे? टॉल आहे. सांगा इथं एकही कॅपिटल नाही, दोन्ही स्मॉल आहेत आणि जेव्हा दोन्ही स्मॉल असतात तेव्हा ते कसं असतं? डॉर्फ असतं. राईट? चला मग रेशो सांगायचा. पर्सेंटेजमध्ये टोटल ऑफस्प्रिंग आपले 100 आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मिळाले. डिवायडेड बाय 2 म्हणजे हे होतं 50% आणि हे होतं 50%. क्लिअर? सो फिनोटायपिक रेशो असतो याचा. इथंच लिहूया आपण. फिनोटायपिक रेशो इक्वल टू असं लिहू शकता तुम्ही 50% ॲज टू 50% किंवा 1:1. 1:1 रेशो असतो. सो 1:1 रेशो जेव्हा मिळतो तेव्हा लक्षात ठेवायचं हा टेस्ट क्रॉस असतो, हा रिसेसिव्ह क्रॉस असतो. रिसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणतो आपण. रिसेसिव्ह बॅक क्रॉस. अनेक वेळा तुम्हाला हे MCQसाठी विचारलं जातं 1:1. पण हे कधी? ओनली व्हेन पेअर बिकम सिंगल. सो फॉर मोनो हायब्रिड क्रॉस. दिस इज मोनो हायब्रिड बॅक क्रॉस. क्लिअर? सो व्हेरी सिम्पल. आता जर मी तुम्हाला म्हटलं चला तुम्हाला मोनो हायब्रिड बॅक क्रॉस कळाला आहे, डायहायब्रिडचा काय असू शकतं? हे सगळा मॅटर पुन्हा लिहिण्याची गरज नाही. थेरीमध्ये विचारलं तर तुम्ही लिहायचं आहे आणि MCQसाठी विचारलं तर व्हेरी सिम्पल. काय करायचं सांगतो. पहिल्या पेअरचा एका पेअरचा क्रॉस आहे 1:1. लिहून टाकूया. सो फॉर 1 पेअर डायहायब्रिड विचारलं इंटू 2 सेकंड पेअर. काय होईल क्रॉस? सो 1:2 1:2 1:1. व्हेरी सिम्पल. काय पाठ करण्याची गरज नसते. अगदी 2 सेकंदात तुम्ही सांगू शकता. एक पेअर असते तेव्हा 1:1 असतो, 2 असतील तेव्हा हा क्रॉस असतो. म्हणजे फर्स्ट पेअर इंटू सेकंड पेअर असते. जसं आपण डायहायब्रिडमध्ये बघितलं होतं बघा. मोनो हायब्रिडचा क्रॉस काय होता? 3:1 एका पेअरसाठी. मग 2 पेअरसाठी हाच तुम्हाला क्रॉस विचारला 3:1 इंटू 3:1. काय येईल क्रॉस? व्हेरी सिम्पल. 3 × 3 इट्स बिकम 9. 3 × 1 becomes 3. 1 × 3 becomes 3 and 1 × 1 becomes 1. So it gives 16 offsprings. बघा 9 3 12 3 15 1 16. हे जे मिळतो रेशो
हे मी तुम्हाला का सांगितलं तर कॅल्क्युलेशनमध्ये वेळ घालवायचा नाही. एका पेअरचा क्रॉस आहे ना, गुणिले दुसरी पेअर करा, तुम्हाला त्याचा फिनोटायपिक रेशो मिळतो. क्लिअर. आता फक्त आपण बॅकक्रॉस बघतोय, त्यामुळं हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं. कन्सेप्ट क्लिअर झाला. मोनोहायब्रिड बॅकक्रॉस कळाला आहे का? आता जर मोनोहायब्रिड बॅकक्रॉस कळाला तर डायहायब्रिड बॅकक्रॉस पण आपल्याला लिहिता येतो. काय करायचं आहे, एकाच्या ऐवजी 2 पेअर्स घ्यायचे आहेत. 7 पैकी कोणत्याही 2 पेअर्स घ्या, त्या 2 पेअरचा क्रॉस आपण लिहू शकतो. बघूया आपण 2 पेअरचा क्रॉस होतो काय. कंटिन्यू करू. ह्या 2 पेअरचा क्रॉस आपण बघूया. हे आता जे आपले कॉमन पॉईंट्स आहेत ते कॉमनच ठेवणार आहे. फक्त आता मोनोचा आपण डायहायब्रिड क्रॉस बघूया. डायहायब्रिड बॅकक्रॉस. डायहायब्रिड बॅकक्रॉस. मग पुन्हा त्याच्या 2 टाईप येणार. एक पहिला लिहूया, डॉमिनंट बॅकक्रॉस असतो. डॉमिनंट बॅकक्रॉस. सो डॉमिनंट बॅकक्रॉस व्याख्या हीच लिहायची आहे. फक्त रिसेसिव्ह पॅरेंट जिथं शब्द लिहिला होता, यू हॅव टू ॲड दी डॉमिनंट. इथं तुम्हाला फक्त डॉमिनंट शब्द ॲड करायचे. व्याख्या तयार झाली, पाठ करण्याची गरज नाही, नावावरून लिहिते. आता मात्र थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण मगाशी आपण 1 पेअर घेतली होती, आता मात्र आपल्याला 2 पेअर्स यूज करायचे आहेत. 2 पेअरसाठी बघतोय. सो क्रॉस फॉर 2 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. आणि हा जर रिव्हर्स असेल तर याला म्हणायचं बॅक क्रॉस. 2 पेअर्स घेऊया आपण. आता ह्या 2 पेअर्स घेत असताना कशाच्या घेऊया, सीडच्या घेऊया आपण. सीड संदर्भात. आता सीडच्या मध्ये कोणत्या 2 महत्त्वाचे गुणधर्म असतात तुम्हाला माहीत आहे. सीडचा शेप असतो. एक पहिलं कॅरेक्टर असतो शेप. ओके. दुसरं कॅरेक्टर असतं ते म्हणजेच कलर. शेप 2 विरुद्ध गुणधर्म असतात. कोणत्या 2 विरुद्ध गुणधर्म असतात? एक तुम्हाला माहीत आहे की वाटाण्याच्या ज्या बिया असतात त्या एक्झॅक्टली राऊंड असतात, म्हणजे राऊंड म्हणायचं याला. आणि दुसरं थोडा रफ सरफेस असतो, याला व्रिंकल्ड म्हणायचं. काय म्हणायचं? व्रिंकल्ड. म्हणजे राऊंडच्या विरुद्ध व्रिंकल आहे. एक स्मूथ सरफेस आहे, एक रफ सरफेस असतो. सो दिस इज द कॉन्ट्रास्टिंग पेअर अबाउट शेप. कलर. आता इथं एक लक्षात ठेवायची गोष्ट, कलर हा बियांचा नसतो, तर त्याच्या कॉटिलिडॉनचा कलर घ्यायचा असतो. सो कलर ऑफ कॉटिलिडॉन. आणि कॉटिलिडॉनमध्ये 2 कलर असतात. एक असतो येलो आणि दुसरा असतो ग्रीन. येलो ग्रीन. So this is color and this is shape. So we have to choose the 2 different pairs and that's why it is called as dihybrid cross. क्लिअर. चला मग फिनोटाइप्स म्हणजे शब्दातली माहिती लिहायची असते. लिहूया आपण. एक काय करायचा, शेप घ्यायचा. एक काय करायचा, कलर घ्यायचा. शेप आणि कलर यूज करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. शेप कलर लिहूया. फिनोटाइप्स पहिल्यांदा राऊंड घेऊया आपण. राऊंड हा शेप आहे आणि त्याचा कलर आहे येलो. क्रॉस करायचा कोणाशी? व्रिंकल ग्रीनशी. व्रिंकल्ड ग्रीन. नेहमीप्रमाणे हा पहिला लिहिलेला पॅरेंट हा डॉमिनंट असतो, याला आपण फिमेल पॅरेंट कन्सिडर करूया. हा दुसरा लिहिलेला पॅरेंट हा मेल पॅरेंट आहे, रिसेसिव्ह असतो. हा डॉमिनंट असतो, याला तुम्ही डी पॅरेंट म्हणू शकता. डी फॉर डॉमिनंट. आर पॅरेंट म्हणायचं रिसेसिव्ह. ओके. आता काम सोपं आहे. तुम्हाला आता फक्त लेटरिंग्स यूज करायचे आहेत. शब्दातल्या माहितीला आपण म्हणत असतो फिनोटाइप्स आणि लेटरमधली माहिती असते याला म्हणायचं झिनोटाइप्स. आता झिनोटाइप्स लिहूया. नावावरून लिहिता येतात, पाठ नका करू. राऊंडसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे? नावाचं पहिलं लेटर. पण नेहमी लक्षात ठेवायचं हा पॅरेंट आहे आणि तो डिप्लॉइड असतो, म्हणून हे 2 वेळा लिहायचं आहे, डिप्लॉइड. सो दिस इज द फॉर राऊंड. येलोसाठी याचं पहिलं लेटर वापरायचं आहे, हाही डिप्लॉइडचा असतो. ही फर्स्ट पेअर आहे, सेकंड पेअर आहे, दॅट्स वाय इट इज डायहायब्रिड. ओके. आता हे सिंपल आहे.
हेच दोन लेटर्स इकडं वापरायचे आहेत, फक्त ते स्मॉलमध्ये लिहायचं आहे कारण रिसेसिव्ह पॅरेंट असतो. सांगा मग इथं कॅपिटल आर लिहिलं आहे, इकडं स्मॉल आर डिप्लॉइड लिहायचं, कॅपिटल वाय लिहिलं आहे, स्मॉल वाय लिहायचं. जीनोटाईप तयार झाले. जीनोटाईप झाले की गॅमिट्स लिहायचं असतं. गॅमिट्स म्हटलं की तुम्हाला माहीत आहे मियोसिस होणार आहे, म्हणजे याचे गॅमिट्स मिळणार तेव्हा मियोसिस होत असतं. रिडक्शन होणार. आता रिडक्शन सोपं आहे, तुमच्या लक्षात येईल. हे दोन सारखे आहेत, याचा हाफ घ्यायचं म्हणजे दोन्हीपैकी एक लेटर आहे, ह्या दोन्हीपैकी एक लेटर लिहायचं आहे आणि हे झालं फिमेल गॅमेट. हे पण सोपं आहे, ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं, ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं. सो दिस इज द मेल गॅमेट. आणि मेल फिमेल गॅमेट एकत्र येणं याला आपण फर्टिलायझेशन म्हणत असतो. हे मेल आणि फिमेल एकत्र येणं दिस इज नथिंग बट फर्टिलायझेशन. बाळांनो, हे सगळे शब्द तुम्ही मेन्शन करण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी ॲड केलं आहे जेणेकरून तुमची कसली शंका शिल्लक राहणार नाही आहे. तुम्ही डायरेक्ट लेटर्स यूज केले तरी चालतं, पण तुमच्या लक्षात येईल फर्टिलाइज होतं म्हणजे फ्युजन होतं. कोणाचं फ्युजन असतं? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. चला लिहूया आपण. आता आपल्याला इथं पहिल्यांदा पॅरेंट क्रॉस करतो तेव्हा जनरेशन मिळतं, याला म्हणायचं F1 जनरेशन, पहिली पिढी मिळेल. लिहिण्याची मेथड काय मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा कॅपिटल नंतर स्मॉल, आरच्या शेजारी आर लिहायचं, वायच्या शेजारी वाय लिहायचं, सिक्वेन्स बदलायचा नाही. लिहूया पहिल्यांदा कॅपिटल आर देन स्मॉल आर, त्याच्या आरच्या शेजारी आर लिहायचे. पहिल्यांदा कॅपिटल नंतर स्मॉल. आता हे वाय कॅपिटल आहे, हे स्मॉल आहे. तुम्ही सांगा पहिल्यांदा कॅपिटल वाय लिहायचं आहे, त्याच्या शेजारी स्मॉल वाय लिहायचं आहे आणि इथं जे आपल्याला ऑफस्प्रिंग मिळतं ते झालं F1 जनरेशन, फर्स्ट जनरेशन. आणि इट शुड बी अ हायब्रिड. वाय हायब्रिड? बिकॉज इट शोज कॅपिटल लेटर्स ॲज वेल ॲज स्मॉल लेटर्स, दॅट्स वाय इट इज अ हायब्रिड. आता हे हायब्रिड कसं आहे तर याचं जर आपण बघितलं तर तुम्हाला माहीत आहे आर म्हणजे राऊंड आणि राऊंड डॉमिनंट असतो. कॅपिटल वाय म्हणजे येलो कलर असतो, तर हे मात्र राऊंड येलोच असतं. इथं मात्र हे जे आहे याचे गुणधर्म तयार होत नाहीत. जे मोठे असतात कॅपिटल असतात तेच तयार होतात कारण तो डॉमिनंट असतो. F1 क्लिअर झालं. आता आपल्याला बॅक क्रॉस बघायचं. सांगा पुढं जायचं आहे का रिव्हर्स जायचं आहे? बॅक क्रॉस आहे, मग आपल्याला पाठीमागं जावं लागेल. मग पाठीमागं जायचं आहे तर आपल्याकडे पॅरेंट किती आहेत? दोन पॅरेंट आहेत. कुठले? एक डॉमिनंट पॅरेंट आहे, एक रिसेसिव्ह. मग दोन टाईप्स होणार. बघूया आपण पहिल्यांदा ह्या F1चा क्रॉस डॉमिनंट पॅरेंटचे करून बघूया, ज्याला म्हणायचं डॉमिनंट बॅक क्रॉस. काय म्हणायचं? डॉमिनंट बॅक क्रॉस. आता जेव्हा डॉमिनंट म्हणतो तेव्हा मात्र टेस्ट क्रॉस इथं लिहायचं नसतं, रिसेसिव्हलाच फक्त टेस्ट क्रॉस लिहायचं असतं. व्याख्या तीच राहते, काय बदलण्याची गरज नाही. चला मग हे फक्त लक्षात ठेवा, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, याला काय म्हणायचं? हायब्रिड. चला आपण पहिल्यांदा डॉमिनंट बॅक क्रॉस बघूया आपण. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. थोडे डिजिट असले तर अजून इंटरेस्ट क्रिएट होतो आपला. सो प्ले विथ डिजिट्स आर सो मच इंटरेस्टिंग. फिनोटाइप्स शब्दातली माहिती काय लिहिलं होतं आपण? हायब्रिड. ओके लिहूया. हा झाला तुमचा F1. सो दिस इज द F1 जनरेशन. आता याचा क्रॉस तुमच्या डॉमिनंट पॅरेंटशी करायचा आहे. डॉमिनंट पॅरेंट असतो तुम्हाला माहीत आहे, तो असतो राऊंड आणि येलो, प्युअरच असतो. सो राऊंड येलो. समजा याला आपण फिमेल कन्सिडर करूया, याला मेल कन्सिडर करूया, कारण दोन मेल फिमेल गॅमेट्स आपल्याला लागणार आहे. शब्दातली माहिती लिहिली, काय म्हणायचं? फिनोटाइप्स. आता लिहायच्यात लेटर्स मगाशी बघितले होते. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. इकडं हे मात्र प्युअर आहे, म्हणजेच कॅपिटल आर कॅपिटल वाय डिप्लॉइड लिहायचे, पॅरेंट्सला डिप्लॉइड. जीनोटाइप्स झाली लेटरमधली माहिती. आता लिहायचे गॅमिट्स. आता मात्र खूप इंटरेस्टिंग टर्म आहे, ज्याला ही स्टेप कळली त्याला याचे सगळे आउट ऑफ मार्क्स येणार. 16 ऑफस्प्रिंग अचूक लिहिता येणार, फक्त गॅमिट्स तेवढे क्लिअर करायचे. कसे मिळणार बघूया. बघा मगाशी आम्ही बघितलं आमच्याकडे 1 पेअर होती,
आणि 1 पेअरसाठी गॅमिट्स किती होते, तर ते होते 2. तुम्ही म्हणणार सर हे पाठ करायचं का, की एक पेअर असल्यावर 2 गॅमिट. एकदा लक्षात ठेवायला काय हरकत नाही, पण मी म्हणेन नका पाठ करू. तुम्हाला एक ट्रिक सांगतो, एक फॉर्म्युला सांगतो. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला आहे 2n. 2n. n म्हणजे काय असतं, पेअर असते, नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग पेअर. सो n इक्वल टू नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग पेअर. सांगा आपल्याकडे 1 पेअर आहे म्हणजेच 2n. याचा अर्थ किती आलं, 2. आणि म्हणून एका पेअरचे गॅमिट्स असतात 2. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 2 पेअर्स असतील तर काय होईल बघूया. 2 पेअर्स असतील तर यांचा नंबर होतो 2, म्हणजे आपला फॉर्म्युला आहे 2n. यांचा नंबर आहे 2 म्हणजे 2. सो 2 × 2 इज नथिंग बट 4. 3 असतील तर 2⁵. 4 जोड्या घ्या, काही पाठ करू नका, 10 घ्या, 50 घ्या, 100 घ्या. काय लक्षात ठेवायचं, एवढंच. n म्हणजे पेअर. चला मग 2 पेअर आहेत, गॅमिट्स किती मिळायला पाहिजे, 2 पेअर्स आहेत म्हणजे 4 मिळणार. कसे 4 मिळणार बघूया आपण. इंटरेस्टिंग आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं गॅमिट बघूया आपण. हे कॅपिटल R कॅपिटल Y एकत्र लिहायचं. दोन्ही कॅपिटल पहिल्यांदा एकत्र लिहायची. लिहून टाकूया आपण. कॅपिटल R कॅपिटल Y. क्लिअर. दुसरं गॅमिट लिहायचं कॅपिटल R आणि स्मॉल y. कॅपिटल R स्मॉल y. बघा कॅपिटल आरची ही 2 गॅमिट्स तयार झाली. स्मॉल आरची अशीच 2 लिहायची आहेत. सो स्मॉल पण R पहिल्यांदा लिहायचं. या ठिकाणी स्मॉल r कॅपिटल Y आणि शेवटचं गॅमिट आहे ते म्हणजे याच्याबरोबर लिहायचं आहे आणि ते गॅमिट आहे स्मॉल r स्मॉल y. क्लिअर. बघा गॅमिट्स आपल्याला 4 मिळालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला याचे गॅमिट्स लिहायचे आहेत. इथं मात्र हे 2 लेटर सारखे आहेत. या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे लेटर तुम्हाला. या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. क्लिअर. चला आता बघूया आपण कशा पद्धतीनं क्रॉस होणार आहे. अगदी सोपं आहे. याचा ह्या प्रत्येकाशी क्रॉस लिहायचा आहे. याचा एकदा याच्याशी लिहायचा, एकदा याच्याशी लिहायचा, एकदा याच्याबरोबर लिहायचा आणि एकदा याच्याबरोबर. लिहून टाकूया. फर्स्ट काय लिहायचं आहे, आरच्या शेजारी R, वायच्या शेजारी Y. पहिल्यांदा कॅपिटल नंतर स्मॉल. सो कॅपिटल R कॅपिटल R. कॅपिटल Y कॅपिटल Y. हे आपल्याला इंडिव्हिज्युअल मिळालं. दुसरं याचं लिहायचं आहे. सांगा कॅपिटल R कॅपिटल R. इथं कॅपिटल Y अगोदर लिहायचं नंतर स्मॉल लिहायचं. सेकंड. थर्ड काय होईल बघूया आपण. नंबर 3 पुन्हा तेच कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. आणि लास्ट लिहूया आपण. ह्या दोघांना एकत्र लिहायचं आहे. काय लिहिता येईल, तेच कॅपिटल R पहिल्यांदा स्मॉल r नंतर, कॅपिटल Y पहिल्यांदा स्मॉल y नंतर. सो दीज आर दी 4 इंडिव्हिज्युअल्स ऑब्टेन्ड इन डॉमिनंट बॅकक्रॉस. आता बघूया रेशो काय येतो तुम्हाला माहीत आहे. ऑल जेव्हा जेव्हा डॉमिनंट असतं ऑल रिमेन्स सेम असतं. सांगा इथं कॅपिटल R आहे कॅपिटल Y आहे म्हणजे हे आहे राऊंड येलो. क्लिअर. जेव्हा जेव्हा R असेल मग 1 असू देत 2 असू देत राऊंड. वायचं तसंच लिहायचं. इथंही कॅपिटल R आहे म्हणजे राऊंड आहे. कॅपिटल Y आहे म्हणजे येलोच आहे. कॅपिटल R राऊंड, कॅपिटल Y येलो. सो राऊंड अँड येलो. क्लिअर. सो ऑल ऑफस्प्रिंग रिमेन सेम ओनली व्हेन it should be a dominant
बॅकक्रॉस. आता आपल्याला जायचं आहे लास्ट, रिसेसिव्ह बॅकक्रॉस. अगदी तुम्ही सोडवू शकता. काय शब्द बदलायचा? डॉमिनंटच्या ठिकाणी रिसेसिव्ह लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? रिसेसिव्ह. व्याख्या बदलायची, डॉमिनंटच्या ठिकाणी रिसेसिव्ह लिहायचं. क्लिअर? आता मात्र F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह पॅरेंट. सांगा, हा डॉमिनंट पॅरेंट होता, ती आपल्याला रिसेसिव्ह F1 बदलायचं नाही. मी काय बदलतोय बघा, फक्त हा पॅरेंट बदलायचा आहे. ऑफस्प्रिंग बदलतात, F1 बदलायचं नाही. F1 बदलायचं नाही. रिसेसिव्ह पॅरेंट आहे आपला, तो म्हणजेच ग्रीन व्रिंकल्ड. जे लेटर्स इकडं आपण लिहित असतो तेच आपण विरुद्ध लिहित असतो. राऊंडच्या विरुद्ध व्रिंकल असतो, त्यासाठी आपण स्मॉल आर लिहित असतो. ग्रीनसाठी स्मॉल जी लिहित असतो. जिनोटाइप्स. गॅमेट्स तुम्हाला माहीत आहेत, दोन सारखे असतात, एकच लिहायचं असतं. म्हणजे या दोन्हीपैकी एक लिहायचं. काय एक लिहायचं? कारण मियोसिस होत असतं. आता क्रॉस बघूया आपण. पहिला बघा, ह्या एकाचा प्रत्येकाशी लिहायचा, याचा ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल बरोबर क्रॉस करायचा, मेल विथ फिमेल. सिम्पल. कॅपिटल आर पहिल्यांदा, स्मॉल आर नंतर, कॅपिटल वाय. एक मिनिट हा, या ठिकाणी हायब्रिड घेतलेलं आहे, ग्रीन घेतलेलं आहे. आता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला थोडासा ग्रीन कलर घेतलेला आहे, तर करेक्शन करा थोडं. व्रिंकल लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे हा जो इकडं आपण कॅपिटल घेत असतो त्याचा स्मॉल आर घ्यायचा आहे, आणि म्हणजे इथं ग्रीन घेतला असतो, जी घेत असतो, आणि व्रिंकलसाठी इकडचा जो राऊंड असतो त्याचा स्मॉल आर घ्यायचा असतं. सो राऊंड अँड व्रिंकल, ग्रीन लिंकल लिहायचं आहे. आरच्या शेजारी आपण हे जे इंडिव्हिज्युअल आहे याचे गॅमेट्स लिहूया. इथं कॅपिटल वाय आहे, इकडं मात्र हा जो आहे, एक मिनिट, सिम्पल, आपण याच्याच स्मॉल लेटर्स इकडं वापरायचे. कॅपिटल आर, स्मॉल आर. आता हे स्मॉल वाय आहे, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सेकंड, पुन्हा तीच मेथड, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. नेक्स्ट, दोन्ही स्मॉल आर आहेत, एक कॅपिटल वाय आहे, एक स्मॉल वाय आहे. आणि लास्ट वन, दोन्ही स्मॉल आर आहेत, दोन्ही स्मॉल वाय आहेत. आता मात्र रिझल्ट वेगळा आहे. सांगा, आर म्हणजे राऊंड, कॅपिटल कारण डॉमिनंट, वाय म्हणजे येलो. इथं आर आहे म्हणजे राऊंड आहे, पण कॅपिटल वाय नाही, म्हणजे तो राऊंड शेप आहे पण ग्रीन कलरचा आहे. इथं स्मॉल आर आहे म्हणजे तो व्रिंकल आहे, पण कॅपिटल वाय आला आहे म्हणजे तो या ठिकाणी येलो कलरचा आहे. आणि सगळ्यात शेवटी स्मॉल म्हणजे व्रिंकलच आहे, आणि स्मॉल वाय म्हणजे येलो, सॉरी ग्रीन कलरचं आहे. बघूया आपण रेशो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 1 पेअरचा रेशो असतो 1:1. 2 पेअरचा काय असतो तो 1:1 × 1:1 असाच यायला पाहिजे. सो 1:1 आलाय का बघूया. एकूण आपण पर्सेंटमध्ये सांगायचं म्हटलं तर 100% घ्या. हा आहे 25%, हा आहे 25%, हा 25%, आणि हा आहे 25%. 100 divided by 4 केलं, सो रेशो बिकम्स 1:1:1:1. And this complete the dihybrid backcross, dominant as well as recessive, monohybrid, dominant as well as recessive. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. इथं मात्र आपले बॅकक्रॉसचे दोन्ही टाईप, मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, डॉमिनंट, रिसेसिव्ह, टेस्ट क्रॉस. जेव्हा तो रिसेसिव्ह असतो याला असंही म्हटलं जातं, टेस्ट क्रॉस पण म्हटलं जातं.
मगाशी आपण सांगितलेलं आहे अनेक वेळा टेस्ट क्रॉस. ओके, चला तर मग हे व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल लिहून घ्या. असे तुम्ही अनेक एक्झाम्पल सॉल्व करू शकता. 7 पैकी कोणत्याही 2 जोड्या घ्या, अतिशय इंटरेस्टिंग सोप्या पद्धतीनं सॉल्व करता येतं. ओके, थँक्यू व्हेरी मच.